नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी कशी करायची? जर सर्व्हर डाऊन येत असेल तर त्यासाठी काय करावे? ही सर्व प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे, तसेच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत व्हावी या उद्देशाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत केली जाते. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी गैरप्रकार आणि पात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने आता पात्र सर्व महिलांसाठी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. के.वाय.सी करणं का गरजेचं आहे हे सुद्धा पाहून घेऊ. योजनेचा लाभ फक्त खऱ्या आणि गरजू महिलांनाच मिळावा यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करताना फक्त स्वयंघोषणा घेतली गेली होती, पण ई-के.वाय.सी द्वारे आता आधार कार्ड आणि कुटुंबाच्या माहितीचे डिजिटल सत्यापन केले जाणार आहे. ई-के.वाय.सी दरम्यान पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक कार्ड वापरून कुटुंबातील वार्षिक उत्पन्न, आयकर भरणारे सदस्य आणि कुटुंबातील सदस्यांकडे असलेली चारचाकी वाहन यांसारख्या पात्रता अटींची कठोरपणे तपासणी केली जाईल. यामुळे अपात्र लोक योजनेतून आपोआप वगळले जाणार आहेत. ज्या महिलांना त्यांचे मासिक 1,500 चे हप्ते पुढेही नियमितपणे सुरू ठेवायचे आहेत, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-के.वाय.सी केल्यास तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. ई-के.वाय.सी न केल्यास सर्व पात्र लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने साधारणपणे 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत ई-के.वाय.सी करणे महत्त्वाचे आहे. ई-के.वाय.सी कुठे करायची? तर ई-के.वाय.सी प्रक्रिया केवळ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवरच करावी. मित्रांनो, ह्या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तिथून तुम्ही जाऊन ई-के.वाय.सी करा. बनावट वेबसाईटपासून सावध राहणे आवश्यक आहे. थोडक्यात ई-के.वाय.सी म्हणजे तुमच्या लाभाची खात्री. योजनेचा तुमचा हक्क कायम राखण्यासाठी ही पडताळणी वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर ह्याची पूर्ण प्रक्रिया सुद्धा जाणून घेऊ. तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॅम्प्युटरवर लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर दिसणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के.वाय.सी करण्यासाठी येथे क्लिक करा. या बॉक्सवर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाका. नवीन पेजवर ज्या महिलांना योजनेचे पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक, नंबर टाका. दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा आणि मी सहमत आहे
या पर्यायावर टिक करा. OTP पाठवा या बटनावर नंतर क्लिक करा. लाभार्थ्यांच्या आधार कार्डाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP तुम्ही सबमिट करा. आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. जर तुमच्या आधार कार्डावर वडिलांचे नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. जर तुमचे आधार कार्डावर पतीचे नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका. नंतर कॅप्चा भरा. मी सहमत आहे वर टिक करा आणि OTP पाठवावर क्लिक करा. पती किंवा वडिलांच्या आधाराला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP सबमिट टाकून सबमिट करा. ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी सध्या कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत. पर्याय आल्यास आपल्याला माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व्हर आणि समस्या प्रॉब्लेम. वेबसाईट जास्त लोड असल्यामुळे OTP येण्यास किंवा eKYC पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते. पहाटे KYC करताना सर्व्हर व्यवस्थित चालत आहे. त्यामुळे रात्री किंवा पहाटे eKYC करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग म्हणजेच कॅटेगरी निवडायची आहे. जसे की SC, ST, OBC, VJA, NTB, NTC, NTT, SBC किंवा ओपन. नंतर डिक्लेरेशन म्हणजेच घोषणा आणि माहितीची पडताळणी. तर यासाठी पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्त वेतन घेत नाहीत. या प्रश्नासाठी तुम्हाला होय एस निवडायचं आहे, कारण हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. हे एक डिक्लेरेशन आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा होय निवडायचे आहे. दोन्ही ठिकाण होय येस निवडल्यानंतर दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल यावर टिक करून सबमिट करा. नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर eKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली. तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. याचा अर्थ तुमची eKYC पूर्ण झालेली आहे. आता eKYC पूर्ण झाली आहे की नाही कसे तपासायचे, तर त्याच वेबसाईटवर जाऊन लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाका. मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा. यावर क्लिक केल्यास या आधार नंबरची eKYC पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुम्हाला दिसून जाईल. तर यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत, याची सुद्धा उत्तरे जाणून घेऊ. लाडकी बहीण योजनेची eKYC करणे का आवश्यक आहे? योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हप्ते नियमित मिळावेत यासाठी eKYC करणे अनिवार्य आहे. नंबर 2, लाडकी बहीण योजनेची eKYC करण्याची अंतिम मुदत काय आहे? सरकारने सर्व लाभार्थी महिलांना पुढील 2 महिन्यात eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जर eKYC केली नाही तर काय होईल? जर तुम्ही विहित मुदतीत eKYC केली नाही तर योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते किंवा तो थांबवला जाऊ शकतो. आता यासाठी लाडकी बहीण योजनेची eKYC करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे? तर eKYC करण्यासाठी
मुख्यत्वे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र आवश्यक असल्यास लागणार आहे. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी कुठे आणि कशी करायची? तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करू शकता किंवा जवळच्या CSO केंद्रावर मदत घेऊ शकता. तर कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही माहिती जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.